नमस्कार. आज आपण इडली आणि डोशाच्याच पिठापासून एक रेसिपी करणार आहोत. इडली आणि डोसा याचं जर पीठ तुमच्याकडे शिल्लक राहिलं असेल किंवा तुम्हाला नेहमी इडली आणि डोसा खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही शिल्लक राहिलेल्या पिठापासून सुद्धा आज जी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ती तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला जर इडली डोसा खायला आवडत नसेल, तर तुम्ही असं पीठ तयार करून सुद्धा ही रेसिपी करू शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. मी पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतले. त्यामध्ये मी 1 चमचा राई, अर्धा चमचा जिरं घातले. राई छान तडतडली की त्यानंतर जिरं घातलं. जिरं छान फुललं की 7-8 कढीपत्त्याची पानं घालून फोडणी आपल्याला छान खमंग अशी तयार करून घ्यायची. एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालून घेतला. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. जास्त कांदा परतायचा नाही. इथे कांद्याला छान असा हलका गुलाबी रंग आलेला आहे. 1 चमचा एवढी कोथिंबीर घालून घ्यायची. फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की त्याचा स्वाद खूप छान येतो, म्हणून मी 1 चमचा कोथिंबीर अशी फोडणीमध्ये घालून घेतलेली आहे. कोथिंबीर घालून अर्धा मिनिट परतून घेतली. अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालून 1 मिनिटभर परतून घ्यायची, म्हणजे आलं लसूणच्या पेस्टचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल. गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. आलं लसूणची पेस्ट घालून मिनिटभर परतून घेतली. सुके मसाले घालायचे. त्यामध्ये मी 1 चमचा आपलं लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, छोटा पाव चमचा हळद घालून आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे. मी इथे सुके मसाले सुद्धा फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घेतले. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालून मिक्स करून घेतलं. मी इथे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. उकडून साल काढून घेतले. बटाटे आहेत ना, ते हाताने असे कुस्करून घालायचे आहेत. मी 3 मध्यम साईजचे बटाटे इथे घेतलेले आहेत. तिन्ही बटाटे मी इथे घालून घेतले. बटाटे घालून ही भाजी फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे. चांगले शिजल्यामुळे एकजीव फोडणीमध्ये करून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पावभाजीचं मॅशर असतं ना, त्याने सुद्धा हे बटाटे फोडणीमध्ये मॅश करून घेऊ शकता. इथे आता एक जीव असा बटाटा चांगला झाला पाहिजे. बटाट्याच्या फोडी फोडी राहिल्या नाही पाहिजे. मी इथे बटाटा आहे तो चांगला फोडणीमध्ये मिक्स करून घेतलाय. तुम्ही इथे बघू शकता बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. अशीच भाजी आपल्याला करून घ्यायची. आता आपण करणार आहोत एक छान अशी चटपटीत चटणी. तुम्ही ही चटणी इडली डोशासोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही नाश्त्यासोबत तुम्ही चटणी खाऊ शकता. चवीला अप्रतिम अशी लागते. नाश्ता कमी चटणी जास्त खाल इतकी चविष्ट होते. इथे 1 चमचा तेलामध्ये 2 चमचे मी चणा डाळ घालून घेतलेली आहे. चणा डाळ 2 मिनिटं मी तेलामध्ये चांगली परतून घेतली. त्यानंतर 1 चमचा कच्चे शेंगदाणे, अर्धा चमचा जिरं घालून घेतले. डाळीचा शेंगदाण्याचा कलर बदली होईपर्यंत चांगलं हे भाजून घ्यायचं आहे. इथे गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे. डाळ आणि शेंगदाणा भाजलेल्याचा छान सुगंध येत आहे. एकदम गॅस कमी ठेवून 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 4-5 लसणीच्या पाकळ्या घालून 2 मिनिटं चांगल्या परतून घ्यायचं आहे. नेहमी त्याच चवीची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही चटणी करून बघा. तुम्ही नेहमीच अशीच चटणी कराल इतकी चवीला छान होते. इथे घालायचं आहे अर्धा वाटी ओलं खोबरं आणि 7-8 कढीपत्त्याची पानं. मी इथे ओलं खोबरं घेतले. तुम्ही सुकं खोबरं घेऊ शकता. खोबरं घालून फक्त मिनिटभरच परतायचं, जास्त परतायचं नाही. खोबऱ्याचा कच्चेपणा आहे ना, तो गेला पाहिजे. खोबऱ्याचा रंग बदली होईपर्यंत खोबरं परतून नाही घ्यायचं. मी मिनिटभरच फक्त गॅस कमी ठेवून खोबरं परतून घेतलंय. एका डिशमध्ये काढून ते चटणीचं सारण सगळं थंड करून मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं की ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि एक छोटा चिंचेचा मी तुकडा इथे घालून घेतलेला आहे. तुम्ही इथे लिंबाचा रस सुद्धा पिळून घालू शकता. चिंच किंवा अर्धा लिंबाचा रस जरी तुम्ही घातला ना, त्यामुळे चटणी छान चटपटीत तयार होते. पाणी घालून चटणी मिक्सरला छान बारीक अशी फिरवून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता चटणी तयार झाली, पण चटणी अजून चवीला छान व्हावी तडका द्यायचा आहे. त्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलंय. छोटा अर्धा चमचा राई आणि पाव चमचा जिरं घालून ही खमंग फोडणी चटणीवरती घालून घ्यायची. फोडणी घातल्यामुळे छान अप्रतिम चवीची चटणी तयार झाली. आता तुमच्याकडे कोणतं इडली डोशाचं पीठ जे शिल्लक असेल त्यातलं 4 चमचे किंवा तुम्ही जेवढे बटाटे घेतले त्यानुसार तुम्ही इथे पीठ घ्या. आता मी इथे 4 चमचे पीठ घेतले. त्यामध्ये 2 चमचे एवढं मी बेसन घालून घेतले. पिठामध्येच मीठ होतं तरी सुद्धा बेसन घातले, म्हणून मी थोडंसं मीठ अजून घालून घेतलं. तुम्ही बघू शकता इतपत मी हे सैल असं ठेवलेलं आहे.
यापेक्षा जास्त सैल किंवा जास्त घट्ट आपल्याला हे पीठ ठेवायचं नाही. 1 चिमटी मी इथे बेकिंग सोडा घातला आणि त्यावरती अगदी अर्धा चमचा एवढं मी पाणी घालून घेतले. पाणी घालून सोडा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा. अर्धा मिनिटभर एका डायरेक्शनमध्ये असं पीठ फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ आहे ते छान हलकं होईल. बेकिंग सोडा मी पिठामध्ये मिक्स करून घेतलाय. पीठ तुम्ही बघाल तर बेकिंग सोडा घातल्यावरती इतपत हे अजून सैल झालेलं आहे. म्हणून आपल्याला पहिलं जास्त सैल पीठ करायचं नाही. छोटे छोटे असे वडे बनवून घ्यायचे. तुम्हाला ज्या लहान मोठे ज्या साईजमध्ये करायचे त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता. मी ह्या साईजमध्ये आता सगळे करून घेणार आहे. 3 मध्यम साईजचे बटाटे घेतले होते. 10 एवढे इथे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. तेल गरम करायला ठेवलंय. पिठामध्ये घालून छान असे पिठात कोट करून हे तेलामध्ये सोडून घ्यायचंय. तेल चांगलं पहिलं कडकडीत गरम केलेलं आहे. गॅस मध्यम ठेवायचा. तुम्हाला जर हाताने घालायला भीती वाटत असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा असे वडे तेलामध्ये घालू शकता. हाताने सुद्धा तुम्ही सोडू शकता तेलामध्ये. गॅस मध्यम ठेवून छान सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तुम्ही इथे बघितलं असेल वडे तेलामध्ये घातले. तेलामध्ये घातल्याबरोबर लगेच वडे आहेत ते वरती तरंगायला लागले. पीठ छान तयार झालेलं आहे. पीठ चांगलं तयार झालं म्हणून वडा जो आहे तो हलका होऊन तेलावरती तरंगायला लागला. इथे छान एकाच रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. ह्याच पद्धतीमध्ये मी इथे सगळे वडे तळून घेतले. इडली बोंडा तयार झालाय. एक मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही इथे बघू शकता. अगदी बाहेरचं आवरण जास्त जाडही नाही आणि एकदम पातळही नाही. अगदी एकसारखं असं तयार झालेलं आहे. भरपूर अशी भाजी भरलेला आपला इडली बोंडा इथे छान अप्रतिम चवीचा तयार झालाय. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली कमेंट करायला विसरू नका. इडली डोशाचं पीठ जास्तीचं शिल्लक असेल किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आला असेल, तुम्हाला वेगळा काही नाश्ता बनवायचा असेल, तेव्हा एकदा इडली बोंडा माझ्या ह्या पद्धतीमध्ये करून बघा. तुम्हाला खूप आवडेल, मी खात्रीने सांगते. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.